तुमच्या खाण्याच्या गोष्टी पुढं किंवा खाण्याच्या नियमापुढं किंवा खाण्यापुढं तुम्हाला दुसरे कोणतेच नियम, कोणतेच कामं, कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही. जर तुमच्या शरीराला आता गरज आहे जेवणाची, ते जर जेवण घेतल्यानंतर तुमचं जेवण जर 100% पचत असेल तर तुम्ही ते जर टाळलं, काही वेळाने केलं ते जेवण, म्हणजे 4 तासांनी 2 तासांनी काय असेल ते, तर ते तितकं पचणार नाही. आणि नाही पचलेलं जेवण हे शरीरात तसंच राहणार आहे, म्हणजे तुमच्या शरीरातली टॉक्सिक लेवल वाढणार आहे. आणि ही जर सतत घटना घडत राहिली तर तुमच्या शरीरात मोठमोठ्या आजारांना निमंत्रण कोणी दिलंय? तर तुम्हीच दिलंय. तर तुमचं जेवण हे तुमच्या त्या वेळेलाच व्हायला पाहिजे, ज्या वेळेला तुम्हाला भूक लागते, ज्या वेळेला तुमचं सर्कॅडियन रिदम चालू आहे, ज्या वेळेस तुमचं बायोलॉजिकल क्लॉक चालू आहे, ज्या वेळेला तुमचं शरीर तसं सांगतंय की मला ह्या वेळेला पाहिजे. जर नसेल तर काहीच होणार नाही आणि तुम्ही किती काही प्रयत्न करा, तुम्हाला मोठमोठ्या आजारांना सामोरं जावंच लागणार आहे.